प्रश्न 1. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार अहमकेंद्रितपणा इगोसेंट्रिझम कोणत्या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे? अ. कारक संवेदी अवस्था सेन्सरी मोटर स्टेज. ब. क्रियापूर्व अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज. क. मूर्त क्रियात्मक अवस्था कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. ड. औपचारिक क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. उत्तर ब. क्रियापूर्व अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज. स्पष्टीकरण. 2 ते 7 वर्षे वयोगटातील मुले जगाकडे केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतात. दुसऱ्याला काय वाटते किंवा दुसऱ्याचा दृष्टिकोन काय असू शकतो हे त्यांना समजत नाही. यालाच पियाजे यांनी अहमकेंद्रितपणा असे म्हटले आहे. प्रश्न 2. लेव वायगोट्स्की यांच्या उपपत्तीत ZPD झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय? अ. मुलाची स्वतःची शिकण्याची क्षमता. ब. मुलाने प्रौढांच्या मदतीशिवाय केलेले काम. क. मुलाची सद्यस्थितीतील क्षमता आणि मार्गदर्शनाखाली प्राप्त करू शकणारी क्षमता यांमधील अंतर. ड. मुलाचा पूर्णपणे विकसित झालेला भाग. उत्तर क. मुलाची सद्यस्थितीतील क्षमता आणि मार्गदर्शनाखाली प्राप्त करू शकणारी क्षमता यांमधील अंतर. स्पष्टीकरण. वायगोट्स्की यांच्या मते एखादे मूल स्वतःहून जे करू शकते आणि एखाद्या कुशल व्यक्तीच्या शिक्षक किंवा पालक मदतीने जे साध्य करू शकते यामधील क्षेत्राला समीपस्थ विकासाचे क्षेत्र ZPD म्हणतात. प्रश्न 3. थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमांपैकी सराव हा कोणत्या मुख्य नियमाचा भाग आहे? अ. सज्जतेचा नियम लॉ ऑफ रेडिनेस. ब. परिणामाचा नियम लॉ ऑफ इफेक्ट. क. अभ्यासाचा नियम लॉ ऑफ एक्सरसाइज. ड. बहुविध प्रतिसादाचा नियम. उत्तर क. अभ्यासाचा नियम लॉ ऑफ एक्सरसाइज. स्पष्टीकरण. थॉर्नडाईक यांच्या मते एखाद्या क्रियेचा वारंवार सराव केल्याने उद्दीपक आणि प्रतिसाद यांमधील संबंध दृढ होतो. यात वापराचा नियम आणि न वापराचा नियम असे 2 उपनियम येतात. प्रश्न 4. गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता उपपत्तीनुसार स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? अ. आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता इंटरपर्सनल. ब. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल. क. भाषिक बुद्धिमत्ता. ड. तार्किक गणिती बुद्धिमत्ता. उत्तर ब. व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल. स्पष्टीकरण. स्वतःच्या क्षमता, कमतरता, भावना आणि हेतू यांचे सखोल ज्ञान असणे म्हणजे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता होय. याउलट दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे म्हणजे आंतरवैयक्तिक इंटरपर्सनल बुद्धिमत्ता असते. प्रश्न 5. लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास उपपत्तीनुसार चांगला मुलगा भात चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या पातळीवर दिसून येते? अ. पूर्व परंपरागत पातळी. ब. परंपरागत पातळी. क. उत्तर परंपरागत पातळी. ड. यांपैकी नाही. उत्तर ब. परंपरागत पातळी. स्पष्टीकरण. परंपरागत पातळीच्या 3ऱ्या टप्प्यात मूल समाजाच्या किंवा इतरांच्या नजरेत चांगले दिसण्याचा प्रयत्न करते. इतरांकडून प्रशंसा मिळवणे हा यामागील मुख्य उद्देश असतो. प्रश्न 6. प्रोग्रेसिव्ह मॅट्रिसेस ही बुद्धिमत्ता चाचणी कोणत्या प्रकारची आहे? अ. शाब्दिक वैयक्तिक चाचणी. ब. अशाब्दिक सामूहिक चाचणी. क. शाब्दिक सामूहिक चाचणी. ड. कृती चाचणी. उत्तर ब. अशाब्दिक सामूहिक चाचणी. स्पष्टीकरण. JC रेव्हन यांनी ही चाचणी विकसित केली. यात भाषेचा वापर केला जात नाही, केवळ आकृत्यांच्या सहाय्याने बुद्धिमत्तेचे मापन केले जाते, म्हणून तिला अशाब्दिक किंवा भाषिकेतर चाचणी म्हणतात. प्रश्न 7. अब्राहम मास्लो यांच्या गरजांच्या श्रेणीमध्ये सर्वात उच्च स्तरावरील गरज कोणती? अ. सुरक्षिततेची गरज. ब. प्रेमाची गरज. क. आत्मप्रतिष्ठा सेल्फ एस्टीम. ड. आत्मवास्तविकीकरण सेल्फ ॲक्च्युलायझेशन. उत्तर ड. आत्मवास्तविकीकरण सेल्फ ॲक्च्युलायझेशन. स्पष्टीकरण. मास्लो यांच्या मते जेव्हा मानवाच्या सर्व मूलभूत गरजा पूर्ण होतात तेव्हा तो स्वतःच्या पूर्ण क्षमतेचा वापर करून काहीतरी विशेष साध्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आत्मसाक्षात्कार किंवा आत्मवास्तविकीकरण म्हणतात. प्रश्न 8. समावेशक शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? अ. केवळ अपंग मुलांसाठी वेगळी शाळा. ब. सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले यांना एकाच छताखाली शिकवणे. क. केवळ हुशार मुलांचे शिक्षण. ड. खाजगी शाळांमधील महागडे शिक्षण. उत्तर ब. सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले यांना एकाच छताखाली शिकवणे. स्पष्टीकरण. समावेशक शिक्षणामध्ये जात, धर्म, लिंग किंवा शारीरिक, मानसिक क्षमता यांचा विचार न करता सर्व मुलांना समान संधी दिली जाते आणि एकाच वर्गात शिक्षण दिले जाते. प्रश्न 9. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून अध्ययनाची कोणती उपपत्ती मांडली? अ. अभिजात अभिसंधान. ब. साधक अभिसंधान. क. मर्मदृष्टीमूलक अध्ययन इन्साइटफुल लर्निंग. ड. प्रयत्न प्रमाद उपपत्ती.
उत्तर क. मर्मदृष्टीमूलक अध्ययन, इन्साइटफुल लर्निंग. स्पष्टीकरण. कोहलर यांच्या मते प्राणी केवळ प्रयत्नप्रमाद पद्धतीने शिकत नाहीत, तर परिस्थितीचे पूर्ण आकलन करून एकाएकी त्यांना समस्येचे उत्तर सुचते, यालाच मर्मदृष्टी असे म्हणतात. प्रश्न 10. प्रसूतीपूर्व अवस्थेचा योग्य क्रम कोणता? अ. गर्भ भ्रूण युग्मज. ब. युग्मज झायगोट भ्रूण एम्ब्रिओ गर्भ फिटस. क. भ्रूण युग्मज गर्भ. ड. युग्मज गर्भ भ्रूण. उत्तर ब. युग्मज गर्भ भ्रूण गर्भ फिटस. स्पष्टीकरण. गर्भाधारणेनंतर पहिल्या 2 आठवड्याला युग्मज म्हणतात. 2 ते 8 आठवड्यांपर्यंतच्या काळाला भ्रूण आणि 8 आठवड्यांपासून जन्मापर्यंतच्या काळाला गर्भ अवस्था म्हटले जाते.